आज दैठणा येथे छत्रपती संभाजीराजे बलिदान मास निमित्त त्यांना मानवंदना देण्यात आली। कार्यक्रमाला मंगेश सामाले यांनी संभाजीराजेबद्दल माहिती सांगितली। मानवंदना दिली। या कार्यक्रमात कृष्णा प्रधान, आशिष डुकरे, विकास डुकरे, वल्लभ कुलकर्णी, शैलेश भुजबळ तसेच धीरजगीर महाराज संस्थानाचे मठाधिपती अनमोलपुरी महाराज यांनी सुद्धा मानवंदना दिली। हा कार्यक्रम आपल्या गावातील युवकांनी घेतला। यामध्ये प्राध्यापक प्रतापसिंह कच्छवे, भरत तवर, बंटी कच्छवे, हरिभाऊ कच्छवे, दीपक महाराज या सर्वांनी कार्यक्रम घेण्यासाठी सहकार्य केले। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुंजाला। सगळ्यांनाच माहिती। त्यानंतर औरंगजेबानं कूच केली महाराष्ट्राकडे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आपण बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला कुठेतरी वाटलं की म्हणजे बुरानपूरवर जेव्हा आक्रमण केलं, त्याची जी लूट केली, त्याच्यानंतर जोपर्यंत या संभाजीला मी अटक करणार नाही किंवा त्याला ठार करणार नाही तोवर मी माझ्या डोक्यावर कष्टे घालणार नाही। पण संभाजी महाराज एवढे धर्माभिमानी होते। संभाजी महाराजांनी औरंगजेबाला जवळपास 9 वर्ष अशा प्रकारे छळलं, म्हणजे आर्थिक पण जळलं, मानसिक